नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी फंडमध्ये. तर पाहता या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 5वीचं जे काही पेपर 2 आहे त्यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असतात. त्यातील आपण इंग्रजीचे प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे हे समजून घेणार आहोत. तर पहा विद्यार्थ्यांनो, हा संच डी आहे. तुमचा संच वेगळा असेल तर प्रश्नाचा क्रम हा वर खाली येऊ शकतो. तुम्ही फक्त प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे पाहायचे आणि आपला स्कोअर चेक करायचा आहे. तर पहा पहिला प्रश्न काय होतं, रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स म्हणलेलं आहे. मग क्रिएचर हा वर्ड दिलेला आहे, EAT इट यामधून तयार होतं, ARE देखील तयार होतं, क्रिएट देखील तयार होतं, परंतु कॅप्चर तयार होत नाही विद्यार्थ्यांनो, कारण P पहा या वर्डमध्ये येत नाही, म्हणजेच हे असणारे योग्य उत्तर. त्यानंतर इफ यू ड्रॉप युअर फोन यू माइट डॅश इट, ब्रिक ब्रेक ब्रेक का ब्रेव. तर पहा इथे योग्य होमोफोन तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं. मग पहा हा ब्रेक येणार आहे का हा ब्रेक, तर हा ब्रेक. या ब्रेकचा अर्थ तो फुटणे. मग फोनशी रिलेटेड काय येणार आहे, हे ब्रेक येणार आहे. हे तर गाडीतील ब्रेक असतं, वाहनामध्ये असणाऱ्या ब्रेकला आपण हे स्पेलिंग यूज करतो. त्यानंतर चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. मग पहा म्हणजे पहा आपल्याला डायग्रामला केअरफुली आपल्याला पाहायचं आहे. द ॲरो ऑफ द मिनिट हँड पहा, हे आवर हँड आहे मिनिट हँड, शोज द डायरेक्शन. विच डायरेक्शन पहा कोणतं येणार आहे, इथे असतं नॉर्थ, इथे असतं वेस्ट. मग नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये आहे, म्हणजेच नॉर्थ वेस्ट असणार आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मला याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर रेकग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन फॉर द गिवन टूल. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. मग पहा टूल काय आहे, कॅनव्हास. कॅनव्हास पहा कोण यूज करतो, ॲडव्होकेट, गोल्डस्मिथ, कॉबलर का आर्टिस्ट. तर कॅनव्हास पेपर पहा, कॅनव्हास जे काही आहे ते कॉबलर यूज करतात का आर्टिस्ट, हे आपल्याला सांगायचं होतं. मग इथे पहा विद्यार्थ्यांनो, योग्य उत्तर काय येणार आहे, कॉबलर. कॉबलर म्हणजे चांभार कॅनव्हास यूज करतात, म्हणून इथे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स म्हणलं, ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज ट्रिप टू काश्मीर. मग पहा क्वेश्चन मार्क येणार आहे का इथे, नाही. अपॉस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क, कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क देखील येणार नाही. ईश्वरी स्पोक हर पॅरेंट्स अबाउट हर फॅमिलीज ट्रिप टू काश्मीर. मग पहा इथे अपॉस्ट्रॉफी येणार आहे, 2 नंबरचा पर्याय. फॅमिलीजमध्ये तिथे अपॉस्ट्रॉफी येणार विद्यार्थ्यांनो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पहा आता क्वेश्चन काय विचारलेलं आहे आपल्याला. तर पहा क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात हे तुमच्या लक्षात येईल. इथे आपल्याला डिरेक्टली साऊंड ऑफ ॲनिमल नाही विचारलं, तर इथे साऊंड ऑफ ॲनिमल, इथे मिनिंगफुल वर्ड तयार करायचे. जो काही एक काय आहे, साऊंड ऑफ ॲनिमल आहे सांगितलेलं आपल्याला, हिंट दिलेलं आहे, आणि तो मिनिंगफुल वर्ड तयार करून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे येतील ते सांगायचं आहे. मग इथे पहा कोणता इथे मिनिंगफुल जो काही साऊंड आहे तो तयार होतो, स्क्विक, SQUEAK. मग पहा SQU, यस पहा 5, त्यानंतर Q 1, त्यानंतर U, यस नंतर Q घ्यायचं आपल्याला 2, 5, 2 आणि 6. 5, 2, 6 पहा पहिल्या ठिकाणी दिलेलं आहे, इतर कुठेही दिलं नाही. त्यानंतर 4, 3, 1, 4 नंबरला पहा E आहे, त्यानंतर 3 नंबरला A आहे आणि K पहा योग्य आहे. स्क्विक हा साऊंड ऑफ ॲनिमल आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट पिक्चर फॉर द गिवन ॲक्शन वर्ड. स्विफ्ट म्हणजे काय, चालणे. मग चालण्याचे पहा चित्र कुठे दिलेलं आहे, डायग्राम 4 नंबरच्या पर्यायामध्ये. चालणे, पीठ चालणे ज्याला आपण म्हणतो स्विफ्टिंग. त्यानंतर फिल इन द ब्लँक म्हणलेलं आहे, एलिफंट इज डॅश दॅन माऊस. इथे कम्पॅरिझन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला ॲडजेक्टिव्हचा ER फॉर्म घ्यायचा आहे, बिगर दॅन अ माऊस इथे योग्य असणार आहे. त्यानंतर पिक आउट द करेक्ट करन्सी फॉर द इंग्लंडची करन्सी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायचं आहे, पाऊंड, रुपी, युरो का डॉलर. तर पाऊंड असणारे योग्य उत्तर. इंग्लंडचे जे काय करन्सी ते पाऊंडमध्ये असते, इंडियाची रुपी, अमेरिकाची डॉलर आणि युरोपची युरो असते. त्यानंतर पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वेब डायग्राम म्हणलेलं आहे, ऑलवेज फिनिश होमवर्क हे करेक्ट आहे, ऑलवेज टेल ट्रूथ करेक्ट आहे, ऑलवेज ईट व्हेजिटेबल करेक्ट आहे. इनकरेक्ट सांगायचं आहे, मग ऑलवेज टर्न ऑफ रनिंग टॅप तपा हे देखील कृती योग्य आहे. ऑलवेज केली पाहिजे आपण, पाणी नळातून पाणी वाहतं पाणी आपण बंद केलं पाहिजे, टर्न ऑफ. ऑलवेज ड्रिंक इनफ वॉटर हे देखील करेक्ट आहे. ऑलवेज डिसओबे पॅरेंट्स पहा, जे काही आपले पॅरेंट्स आहेत त्यांची आज्ञा आपण नाही पाळली पाहिजे असं याचा अर्थ होतो, म्हणजे हे रॉंग आहे. ऑलवेज टेक केअर ऑफ थिंग्स हेही करेक्ट आहे, म्हणजे 3 नंबरच्या पर्यायाला सुद्धा तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स. मग पहा आयडेंटिफाय करायचं फक्त तुम्हाला, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन मार्क, कॉमा, कॅपिटलायझेशन काय आहे इथे, तर इथे येणार आहे एक्सक्लेमेशन मार्क पहा इथे. त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे, हर लेक्चर वॉज हेल्ड ऑन 2:30. शी रिच्ड 15 मिनिट्स बिफोर द लेक्चर. व्हॉट इज द टाईम ऑफ हर अरायवल, म्हणजे ती किती वाजता आली होती हे सांगायचं आहे. 15 मिनिट आधी म्हणजेच 2:15 आहे. 30मधून 15 कमी करायचे आपल्याला, 2:15 याचाच अर्थ काय म्हणायचं आहे आपल्याला, 2:15 आपण काय म्हणतो, क्वार्टर पास्ट टू कुठे दिलं, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. या पर्यायाला त्यातून तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. मग पहा हे काय आहे, तर पहा हे शतक, दशक, शतक नंतर 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष, 10 लक्ष दिलेलं आहे. 10 लक्षला काय म्हणलं जातं, 100,000
10,000 10 मिलियन का 1 मिलियन? तर पहा 10 लक्ष म्हणजेच 1 मिलियन. 100,000 म्हणजे किती? 100 इंटू 1000 आपल्याला करायचं आहे. म्हणजे पहा इथे काय येणार आहे? 5 शून्य येणार आहे, पण हे झिरोज पहा किती आहेत? 6 7 आहेत. त्यानंतर 10,000 10 आणि पुन्हा 1000 म्हणजे 3च शून्य. मग इथे पहा इथे 4 शून्य येतात. 10 मिलियन इथे येणार नाही, 1 मिलियन करेक्ट असणार आहे. त्यानंतर पहा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स अन ॲक्शन इन द पास्ट. पास्ट म्हणलेलं म्हणजे काय? भूतकाळ. एरोप्लेन विल पहा हे फ्युचर टेन्समध्ये येतं. बॉट V2 फॉर्म आहे, V2 किंवा V3 फॉर्म असेल तर आपण पास्ट टेन्स म्हणतो, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. लाईक टू ईट म्हणलेलं आहे म्हणजे V1 फॉर्म आहे, म्हणजे हे प्रेझेंट टेन्समध्ये येतं. इज वॉचिंग म्हणजे पहा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर म्हणलेलं आहे. पहा G20चं इथे इमेज दिलेलं आहे. 2023मध्ये G20चं जे काही सबमिट होतं ते आपल्या इंडियामध्ये झालं होतं. मग त्याचं स्लोगन तुम्हाला सांगायचं आहे. पहा डायग्राम काय दिलेला आहे? अर्थचा. मग यावरून तुम्हाला ओळखायचं होतं सिम्पली तुम्हाला 1 अर्थ 1 फॅमिली 1 फ्युचर हेच आहे करेक्ट, हेच आहे आन्सर. नेक्स्ट, वी हॅव डॅश इन जपान. तर पहा इन हा काय याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ हॉटेल रेस्टॉरंट होतो. म्हणजे इथे पहा वोवेल्सनं स्टार्ट आहे म्हणून इथे ॲन घ्यायचं होतं, हेच आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर कन्व्हर्सेशन इथे दाखवलेलं आहे आपल्याला. डॅश डॅश आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट, नेवर माइंड इट विल ड्राय. पण नेवर माइंड आपण कधी म्हणतो? आय लाईक इट नाही येणार, माय प्लेजर येणार नाही, थँक्यू येणार नाही, आय एम सो सॉरी इथे येणार आहे. तो काय म्हणतो? आय एम सो सॉरी आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. मग पहा नेक्स्ट जो काही व्यक्ती आहे तो म्हणतो नेवर माइंड, म्हणजे 3 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. चूज करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल म्हणलेलं आहे. आय एम एन इन्स्टेक, आय हॅव 8 लेग्स, आय व्ह्यू माय वेब. अगदी सोपं आहे. हो एम आय स्पायडर. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. की तुम्हाला सगळ्यांना हे आलं असणार आहे. नेक्स्ट ऑप्शन, चूज द करेक्ट कॉम्प्लिमेंट फॉर द गिवन सिच्युएशन म्हणलेलं आहे. हॅलो युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी, इट लुक्स सो नाईस. क्लम्सी येणार आहे का? नाही. एक्सलेंट हे करेक्ट आहे. अनटायडी येणार नाही, शाबी देखील येणार नाही. 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. सिलेक्ट करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स म्हणलेलं आहे. लुक ॲलोनुस्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. लुक ॲलोनुस्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. पहा क्वेश्चन मार्क किती येणार आहे का? नाही, हे देखील येणार नाही. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. इथे एल कॅपिटल असायला हवं होतं म्हणून हे पण येणार नाही. 2 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. नेक्स्ट पहा ॲडव्हर्टाइजमेंट दिले विच ॲडजेक्टिव्ह इज मेन्शन्ड फॉर द वर्ड ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टला काय म्हणलेलं आहे? हेल्दी. म्हणजे हेल्दी काय झालं तिथे? ॲडजेक्टिव्ह, विशेषणचा कार्य करतो हा वर्ड, म्हणजे 1 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. तर पहा किती पॅकेट्स आहेत? 2. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अगदी सोपा क्वेश्चन होता. त्यानंतर पहा छोटासा पॅराग्राफ दिला होता तुम्हाला, ते रीड करून तुम्हाला याचे आन्सर सांगायचे होते. हु इज मिस सुनैना. तर पहा लिटिल डॉटर टू हर पॅरेंट सिस्टर, स्टुडंट ऑफ मिस सुनैना. याचाच अर्थ ॲशले काय होती? स्टुडंट होती मिस सुनैनाची. म्हणजे मिस सुनैना कोण होत्या? तिची टीचर होत्या. 2 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. चूज करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द पॅसेज म्हणलेलं आहे. गिवन वर्ड एनिमी. एनिमी म्हणजे शत्रू, शत्रूचा विरोध ती काय येणार आहे? फ्रेंड. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. तर पहा फॉलोवर, पॅरेंट्स आहे, स्टुडंट आलं आहे, डॉटर देखील आलेलं आहे. मग पहा इथे फॉलोवर आलेलं नाही म्हणून इथे 1 नंबरच्या पर्यायाला सुद्धा तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा पद्धतीनं इंग्रजीचे पहा 25 प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेत विद्यार्थ्यांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्या प्रश्नाबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून विचारायला विसरू नका. धन्यवाद.